खटाव दुष्काळी तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक पर्जन्यवृष्टी होत आहे. 2 दिवसात तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने येरळा नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे. येरळवाडी मध्यम प्रकल्पात 6,250 क्युसेक्स पाण्याची आवक होत असून धरणाच्या श्रावणावरून 6,169 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी असहकार आंदोलन सुरू केले. त्यांनी आढावा सभांना गैरहजर राहणे आणि अहवाल सादर करणे बंद केले. ग्रामविकास अधिकाऱ्यांमधून विस्तार अधिकारीपदी पदोन्नती, निलंबित ग्रामसेवकांचे पुनर्स्थापन आणि आंतरजिल्हा बदली झालेल्या ग्रामसेवकांना कार्यमुक्त करण्याच्या मागण्या केल्या आहेत. जातीय सलोखा अबाधित राखण्यासाठी तसेच चोऱ्या घरफोडीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी उमरज तालुका कराड येथील पोलीस ठाण्याच्या वतीने जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. उमरज येथील बाजारपेठेत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेची काळजी घेणारे राजे होते. शिस्तप्रिय, गुणवत्तेचे कौतुक करणाऱ्या या राजाचे चरित्र युवा पिढीने अभ्यासणे आवश्यक आहे. प्राध्यापक रमणलाल शहा यांनी 90व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट ग्रंथ रूपाने आणल्याने युवा वर्गास वाचनातून स्फूर्ती, प्रेरणा मिळेल असे मत माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. प्राचार्य रमणलाल शहा यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. इयत्ता 11वी व 12वीतील कला वाणिज्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक 23 व शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी 2 दिवस पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन मुधोजी महाविद्यालय फलटण येथील मैदानावर करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये असणारे खेळातील सुप्त गुणांना वाव मिळावा व स्पर्धेसाठी पोषक वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धा उपयुक्त ठरतील असा विश्वास फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथील विश्रामगृह जिल्ह्यातील आजी माजी सैनिक संघटनांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम यांनी चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेदरम्यान सैनिकांच्या तक्रारी व समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक तोडगा काढू असे आश्वासन दिले. शिरवळ तालुका खंडाळा येथील जुना लोणंद महाड रस्त्यावरील एका अपार्टमेंटमध्ये बंद घरात चोरट्यांनी डाल्ला मारून 66,000 रुपयाची सोन्याची दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली. गोविंद याल्लाप्पा कुरापती राहणार शिरवळ, मूळगाव सोलापूर हे रविवारी बाहेरगावी गेले होते. मंगळवारी घरी परत आल्यानंतर घरी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बदलापूर येथे मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कारवाई व्हावी यासाठी लोणंद तालुका खंडाळा परिसरातील महिला प्राथमिक उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या आपल्या लेकींच्या सुरक्षिततेसाठी लोणंद पोलिसांनी सतर्क राहावे अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने लोणंद पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सुनील भोसले यांना देण्यात आले. यावेळी खंडाळा तालुका काँग्रेस अध्यक्ष सरफराज बागवान, ज्येष्ठ नेते श्यामसुंदर डोईफोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सातारा पुणे महामार्गावर गौरीशंकर कॉलेज येथे सेवा रस्त्यावर खड्डे पडले असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे. विशेषतः एक खड्डा तर भला मोठा असून जीवघेणा ठरत आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवासी, विद्यार्थी व वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे. या सेवा रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास
तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. महामार्गालगतचे सेवा रस्ते स्थानिकांसाठी उपयुक्त ठरतात. लिंबफाटा परिसरातील सेवा रस्त्यावर मोठा ताण आहे. विद्यार्थ्यांची या मार्गावर मोठी वाहतूक असते. कराड येथील रोटरी क्लब व रोटरॅक्ट क्लबच्या संयुक्त विद्यमाने रोटरी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आणि रोटरी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. शिवाजी विद्यालय येथे या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत 37 शाळांमधून 750 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेचे प्रायोजक पांडुरंग करपे, वक्तृत्व स्पर्धेचे प्रायोजक जयराम सचदेव, संजय सचदेव यांनी सहकार्य केले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास रोटरी सभासद अभय नांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. बोळी तालुका खंडाळा येथे 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. हाणामारी प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात परस्पराविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्या. अविनाश चव्हाण यांच्या तक्रारीवरून विक्रम कदम, गोरख कदम, राजू कदम सर्व राहणार बोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांनी किरकोळ कारणावरून मित्र सागर चव्हाण व अविनाशला मारहाण केल्याचे म्हटले आहे. राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा बँक अध्यक्ष नितीन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान भवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री अनिल पाटील, शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, आमदार मकरंद पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. साताऱ्यात मुख्यमंत्री गृहमंत्री असतानाच भर दिवसा MIDCत दोघांना एका टोळीतील सराईत गुंडांनी मारहाण करत लुटल्याची घटना घडली. या मारहाण करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत 5 जणांना अटक केली. महाबळेश्वर तालुक्यातील खाबिल पोकळे येथील गावकरी संपत शिंदे यांच्यावर रानगव्याचा प्राणघातक हल्ला पुढील उपचारासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बदलापूर येथील प्रकरणी साताऱ्यात काही युवकांनी जबरदस्तीने दुकान बंद केल्याच्या निषेधार्थ सातारा शहरातील व्यापारी संघटनांकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन. राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार. संघटनेचे कोषाध्यक्ष गणेश देशमुख यांनी दिली माहिती. घराच्या अंगणात तुळस असण्याचे फायदे. तुळस ही हवा शुद्ध करते आणि प्रदूषण कमी करते. तुळशीचे पूजन केल्याने मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. तुळस विविध आजारांवर औषध म्हणून काम करते. तुळस उष्णता आणि आर्द्रता नियंत्रित करते. तुळस घरात कीटक आणि माशा येण्यास मज्जाव करते. तुळस पवित्र मानली जाते आणि घरात समृद्धी आणते.